भागामध्ये या बिबट्यांचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। सुनील रावांनी सांगितलं हा काय आजचा विषय नाही, पण गेल्या कित्येक वर्षामध्ये या बिबट्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे ग्रामीण भागातला शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। कित्येक घटना आता हे बाबांनी सांगितलं, चेडगावला त्यांच्या शेळ्या नेल्या, पाळीव प्राणी जातातच समजा, पण मात्र आता माणसांवर देखील हल्ले होऊन माणसांचे देखील जीव जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढायला लागलेले आहेत। काही दिवसापूर्वी आपल्या वडनेर इथं पहाटे रात्रीची लाईट असताना रात्रीची मोटर चालू करायला गेलेल्या शेतकऱ्यावरती बिबट्यानं हल्ला करून त्यांना जागीच ठार मारलं। त्याच्या अगोदर मला वाटतं वरवंडी भागामध्ये एका लहान मुलीला देखील बिबट्यानं ठार मारलं। मला आठवतंय पाथर्डी तालुक्यात आपल्या या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिरापूर म्हणून गाव आहे, 2021 ची वगैरे गोष्ट असेल। संध्याकाळची वेळ होती, अंगणामध्ये लहान मुलगा 4थी 5वीला शिकणारा मुलगा असेल तो खेळत होता आणि समोर बिबट्या दडी धरून बसला होता। त्या आईच्या तिथं आई बसली होती त्याची घरात शेजारी उमऱ्यावर, आईच्या समोर बिबट्याने त्या मुलाला उचललं। आईने बिचारा पकडायचा प्रयत्न केला, पण तो बिबट्या मुलाला तोंडात घेऊन त्या आईच्या समोर त्या ठिकाणी निघून गेला आणि त्याही मुलाचा प्राण त्या ठिकाणी गेला। आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये रोज या बिबट्यांच्या हल्ल्याच्या बातम्या ऐकतो, पण मात्र सरकार याच्यावरती अजूनही काही त्या ठिकाणी दखल घ्यायला तयार नाही। आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाचे जीव म्हणजे कसपटा समान आहेत का? सरकारला या लहान लहान मुलांच्या जीवाची काही घेणं देणं आहे का नाही, हा मोठा प्रश्न या राज्यातल्या देशातल्या जनतेला खरं पडलेला आहे। मी सातत्यानं विधानसभेमध्ये जेव्हा देखील मी आमदार होतो, या मुद्द्यावरती जसा प्रसंग येईल त्यावेळी ह्या मुद्द्यावरती बिबट्यांच्या मुद्द्यावरती सातत्यानं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं म्हणावं लागेल सरकारमधले मंत्री अधिवेशनामध्ये फक्त गोल गोल काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात, त्या पलीकडे कुठलीही ऍक्शन झालेली नाही। 20 वर्षापूर्वी एखाद्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यात अकोले तालुक्यात दिसायचे, आता प्रत्येक गावामध्ये 5 ते 10 बिबटे प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये आहेत। कल्पना करा, अजून त्यांची प्रजनन क्षमता एवढी आहे की एका वर्षात 2-3 पिल्लाला आणखीन ते डबल त्या ठिकाणी होतात। अजून 5 वर्षामध्ये काय परिस्थिती होईल? ग्रामीण भागामध्ये दिवसा देखील फिरणं अवघड होईल अशी परिस्थिती आणखीन 5 वर्षांनी तयार होणार आहे। आपल्या राहुरी शहरामध्ये देखील नदीकाठच्या भागामध्ये शहरी वस्ती जिथं आसपास आहे तिथं देखील बिबट्याचा वावर आता वाढायला लागलेला आहे। का ग्रामीण भागापुरता शेतकऱ्यापुरता फक्त आता प्रश्न मर्यादित राहिलेला नाही। उद्या या पेठेतून बिबटे चालायला दिसले तर त्या ठिकाणी आश्चर्य वाटेल नको, अशी परिस्थिती काही दिवसानंतर येऊ शकते। आणि मग कुठंतरी याच्यावरती आज कोणीतरी आवाज उठवला पाहिजे, कोणीतरी हा प्रश्न केंद्रामध्ये जे सरकार बसलेलं आहे त्यांच्यापर्यंत आपल्या भावना त्या ठिकाणी गेल्या पाहिजे। कारण या बिबट्याला किंवा वाघाला केंद्रातला जो वन्यजीव कायदा आहे त्या कायद्यानुसार मोठं संरक्षण या वाघासाठी त्या ठिकाणी कायद्यामध्ये प्राप्त आहे। म्हणजे आता कायदे ठीक आहे, आम्ही समजू शकतो वाघ ही त्यावेळेस काही 20 वर्षापूर्वी 25-30 वर्षापूर्वी दुर्मिळ किंवा आता नामशेष होत असलेली जात असल्यामुळं त्यांना त्यावेळी संरक्षण देणं गरजेचं होतं, एक नॅचरल बॅलन्स देखील असतो आम्हालाही कळतं। पण आता त्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की आता मात्र वाघांपासून माणसांना संरक्षण देण्याची वेळ आता आलेली आहे। आणि मग बदलत्या परिस्थितीनुसार केंद्रानं आपले कायदे बदलावेत। या बिबट्याला किंवा वाघाला जो का शेड्यूल 1 मधनं शेड्यूल 2 मध्ये वगैरे टाकायचा कायदा त्या ठिकाणी कायद्यामध्ये योग्य ते बदल हे सरकारने केलं पाहिजे, दुसरा काही उपयोग नाही। हे बिबट्याचा पिंजरा आपण प्रतिकात्मक आणलाय, पण कायद्यानुसार
हा पिंजरा देखील लावायला कायद्याने बंदी आहे. पिंजरा लोकांचे फोन येतात, आमच्याकडे बिबट्या दिसला, पिंजरा पाठवा. पण या वन्यजीव कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की त्याच्यासाठी हा पिंजरा पण लावू शकत नाही. इतक्या कठोर तरतुदी या कायद्यामध्ये आहेत. मग आता तो काळ वेगळा होता. आता आम्ही अजून अशी वाट बघायची का की दिवसा ढवळ्या आमची पोरं त्या ठिकाणी बिबट्याने उचलून द्यावीत याची वाट बघायची का आम्ही? आणि म्हणून काही दिवसापूर्वी आम्ही गावागावातल्या डेअरीवरती जाऊन शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं आणि त्यांना सांगितलं एकटा प्राजक्त तनपुरे काय करू शकत नाही, एकटा कोणी काही त्या ठिकाणी एका आमदार खासदार एकटा देखील काय करू शकत नाही. आपल्याला लोकांच्या भावना, लोकांच्या याच्यामध्ये काय भावना आहेत हे दिल्लीमध्ये बसलेल्या मंत्र्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे. कारण जोपर्यंत त्यांच्या बंगल्यामध्ये बिबटे येत नाहीत त्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव होऊ शकत नाही. आणि म्हणून या तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये डेअरीवरती जाऊन लोकांचं शेतकऱ्यांचं प्रबोधन करून शेतकऱ्यांनी किती आलेत पत्र आपल्याकडं? साधारणपणे 20,000 शेतकऱ्यांनी या राहुरी तालुक्यातल्या या पत्रावरती सही करून आपली भावना ही केंद्र सरकारला पोहोचवावी याकरता या तालुक्यातल्या 20,000 शेतकऱ्यांची पत्र आम्ही आज या ठिकाणी आणलेली आहेत. आणि इथून पोस्टामधून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या राहुरी तालुक्यातले 20,000 शेतकरी त्यांच्या पत्राद्वारे आपल्या भावना त्या ठिकाणी पोहोचवायचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलाय. मला माझी इथं काय राजकारणाचा आमचा काय विषय नाही, आज कुठली निवडणूक देखील नाही, राजकारण गेलं चुलीत. पण मात्र आमच्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी जीवन मरणाचा प्रश्न आता आहे आणि म्हणून कुठल्याही राजकारणाचा विषय नाही. पण जे सरकार त्या ठिकाणी बसतं कायदे आता बनवण्याचा हात त्यांच्या हातामध्ये, त्यांच्यापर्यंत ही भावना गेली पाहिजे. आणि माझी त्यांना विनंती आहे की 20,000 लोक येडे म्हणून सही करणार नाहीत. दुसरा काही विषय असता तर लोकांनी हस्त्यावर नेलं असतं. पण ज्या अर्थी या एका तालुक्यातले 20,000 लोक आपल्या पत्राद्वारे आपली भावना या देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवत आहेत याचा काहीतरी गांभीर्य विषय असणार आहे. याचं सरकारने त्या ठिकाणी दखल घ्यावी, याची दखल सरकारनं घ्यावी. आणि आज आता आम्ही आमच्या भावना या ठिकाणी पत्राद्वारे त्या ठिकाणी पाठवतो. परंतु मात्र मला या ठिकाणी सांगायचंय की ही सुरुवात आहे. जोपर्यंत या कायद्यामध्ये बदल होत नाही, जोपर्यंत बिबट्यांची काहीतरी एखादं त्यांची प्रजनन क्षमता कमी करा, नसबंदी करा, काही तिकडं वनतारामध्ये काही उचलून घेऊन जा, काय करायचं ते करा. पण या बिबट्यांची संख्या कमी करण्याकरता या तालुक्यातल्या, जिल्ह्यातला, राज्यातला शेतकरी त्याचा आक्रोश हा दिल्लीपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही आज ही पत्राची मोहीम हाती घेतलेली आहे. जवळपास या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये डेअरीवरची तरुण असतील त्यांना आम्ही हे पत्र दाखवले. खूप पुढाकार घेऊन तरुणांनी देखील या पत्रावरती आम्हाला देखील सही करायची आहे असं म्हणून अत्यंत मोठ्या संख्येनं या राहुरी तालुक्यातल्या तरुण शेतकरी हा आपली भावना केंद्रापर्यंत पोहोचवण्याकरता तयार झालेला आहे. आज ही सुरुवात आहे. कुठेतरी याला सुरुवात कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी याची सुरुवात केली पाहिजे. आपण या ठिकाणी आज रस्त्यावरती ही सुरुवात करत आहोत. आणि भविष्यामध्ये मात्र जर सरकारने याचा काही उचित विचार केला नाही तर मात्र अजून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे आंदोलन वाढवावं लागेल, याची व्याप्ती वाढवावी लागेल. नाहीतर तुम्हाला सांगतो या दिवसा ढवळ्या जसे कुत्रे फिरतात रस्त्यामध्ये तसे काही दिवसांनी बिबटे फिरतील. ही अवस्था, हा दिवस काय खूप लांब नाही. त्यामुळं राजकारण आम्हाला याच्यामध्ये अजिबात करायचं नाही. पण हे कुठंतरी हा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे देशापुढच्या सगळ्यात मोठ्या या राज्यातल्या गंभीर प्रश्नामधला हा एक प्रश्न आहे. पण मात्र हे प्रश्न बाजूला सारून वेगवेगळ्या विषयावरतीच त्या ठिकाणी चर्चा होतात, कुठं काय होतं, डिबेट होतात. पण मात्र आमच्या शेतकऱ्याचा जीवाभावाचा हा प्रश्न आहे. एक तर दिवसा वीज नाही, आता देखील सगळ्या तालुक्यातून फोन आहेत, वीजचे शटडाऊन चालू आहे, अमुक चालू आहे, तमुक. थोडं एक काय लावतील परत. माननीय नामदार श्री नरेंद्र मोदीजी, पंतप्रधान भारत सरकार. सन्मान्य महोदय,
महाराष्ट्र राज्यात व विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सातत्याने जागा उपलब्ध होते. परंतु ऊसाची तोड सुरू झाल्यानंतर त्यांचा मानवी वस्तीमधील वावर मोठ्या प्रमाणावरती वाढतो. परिणामी मानवावर हल्ले होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला आहे. बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकरी रात्रीची वाटाळ करीत आहेत. राज्य शासनाकडून महिन्यातील 15 दिवस मार्गावर आहेत. याची संख्या नियंत्रित करण्यासाठी मादी बिबट्यांची नसबंदीचा विरोध केलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे या उपाययोजनेवर मर्यादा येत आहेत. याकरता या कायद्यामध्येच काही मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. कृपया बिबट्यांच्या मानवी वस्तीमधील मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये असलेली त्याची प्रचंड दहशत तसेच उद्ध्वस्त होत असलेले शेती क्षेत्र करण्यासाठी आवश्यक बदल या कायद्यामध्ये खाली नाव आहे. असे या तालुक्यातल्या 20,000 पत्राद्वारे आता आपण या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये हे कायद्यामध्ये योग्य